देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं आमचं. CPR मधील विविध सोयी सुविधांचा लोकार्पण सोहळा. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या रोबोटिक आर्मयुक्त फिजिओथेरपी लॅब, इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट, IRCU संलग्न पल्मनरी लॅबोरेटरीसह अन्य विकास कामांचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. लोकार्पण झालेल्या सेवा सुविधांमध्ये इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट, IRCU संलग्न पल्मनरी लॅबोरेटरीमध्ये श्वसन फुफ्फुसासंबंधीच्या आजारांचे निदान, सर्जिकल ICU, मेडिकल ICU येथे सर्जरीसह अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. रोबोटिक आर्मयुक्त फिजिओथेरपी लॅबमध्ये संधिवातसह हाडांवर रोबोटद्वारे मसाज केले जाणार आहे. मेडिकल ICUमध्ये गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरसह अन्य सुविधा आहेत. त्याचबरोबर फार्माकोजेनेटिक लॅबमध्ये जनुकीय तपासणीद्वारे अचूक निदान व औषधोपचारांची दिशा ठरवण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक कान, नाक व घसा विभाग, ऑडिओमॅट्री आणि बेरा युनिटमध्ये कर्णबधिर रुग्णांचा आवाजाची क्षमता व उपचार केले जाणार आहेत. तसेच लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत CPRच्या नूतनीकरणासह झालेल्या सर्व कामांचा लोकार्पण सोहळा लवकरच करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, आयुक्त राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद CEO डॉक्टर जॅस्मिन, महापौर रुपाराणी निकम, अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, नगरसेवक आदिल फरास आदी अधिकारी, नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.